कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला, सभागृहातील रमी खेळतानाचा व्हिडिओ आणि नंतर पीक विम्यावरील वक्तव्यावरून कोकाटे वादात। माणिकराव कोकाटेंचा राजीनामा झालाच पाहिजे, अजित पवारांनी तंबी दिल्यानंतरही कोकाटेंकडून चूक, सुप्रिया सुळेंची मागणी। संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ तटकरे अमित शहांना भेटले, तटकरेंनी अमित शहांसोबत नेमका कोणत्या विषयावर संवाद साधला याची चर्चा सुरू। येत्या काळात तटकरे भाजपमधून खासदारकी लढवणार, तटकरे राष्ट्रवादीतला गट सोबत घेऊन जातील, रोहित पवारांची प्रतिक्रिया। तर शिंदे आणि दादांचा पक्ष भविष्यात भाजपमध्ये विलीन होईल, संजय राऊतांचा दावा। सिव्हिल ड्रेस मधील पोलिसांकडून माझ्या जाव्यावर पाळत ठेवण्यात आली, रेव पार्टी म्हणून माझ्या कुटुंबाला बदनाम करण्याचा डाव, एकनाथ खडसेंचा आरोप। प्रांजल खेवलकर खडसेंचे जावई असल्याचं तपासात समजलं, पुण्यातील रेव पार्टीवरील कारवाईवर आयुक्त अमितेश कुमार यांचं स्पष्टीकरण। पत्रकार परिषदेवेळी पोलीस आले होते, माझ्यावर पाळत ठेवण्याचं कारण काय, सिव्हिल ड्रेसमधील पोलीस आल्याचा व्हिडिओ दाखवत एकनाथ खडसेंचा दावा। मुख्यमंत्री फडणवीसांच्या विकासाभिमुख नेतृत्वाला ग्रहण लावण्याचा प्रयत्न, विघ्न संतोषी लोकांना काही सत्ताधारी मंडळींचीही अनवधानानं साथ, केशव उपाध्येंचा रोख नेमका कुणाकडे, चर्चेला उधाण। वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवारांच्या घरावर ईडीची धाड, अनधिकृत इमारत प्रकरणात अनिल पवारांच्या घरासह 12 ठिकाणी छापेमारी। केंद्रीय गृहमंत्री आज 12 वाजता संसदेत ऑपरेशन सिंदूरवर बोलणार, पंतप्रधान मोदींसह राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादवही संध्याकाळी चर्चेत सहभागी होणार। लाडकी बहीण योजनेत 4800 कोटींचा भ्रष्टाचार, लाडकी बहीण योजनेतील घोटाळ्याबद्दल सरकार जबाबदार, सुप्रिया सुळेंचा आरोप। राज्य मंत्रिमंडळाची दुपारी 12 वाजता बैठक, राज्यातील विविध मुद्द्यांवर होणार चर्चा। शिवसेनेचं शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार, सकाळी 11 वाजता भेट, निवडणूक आयोगानं दिलं होतं भेटीचं निमंत्रण। गणेशोत्सवात उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी जाणार, सूत्रांची माहिती, 27 किंवा 28 ऑगस्टला उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी जाण्याची शक्यता। मुंबईतील कबूतरखाने बंद करावे लागतील, दुसरा पर्याय नाही, कबूतरखान्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका, मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती। काँग्रेसचे सुरेश वरपुडकर आज भाजपमध्ये प्रवेश करणार, दुपारी 3 वाजता रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा, कैलास गोरंट्याल यांचा प्रवेश पुढे ढकलला। पहलगामचे आतंकवादी मारले अशी घोषणा सेना जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आम्हाला लबाड सरकारवर विश्वास नाही, ऑपरेशन महादेववरून वडेट्टीवारांची टीका। पुण्यातील खडकवासला धरणातील विसर्गात वाढ, एकतानगरमधील सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नाशिकमधील गोदा घाटावर पाण्याची पातळी वाढली, प्रवाह वाढलेला असतानाही भाविकांचा धोकादायक प्रवास, भाविकांनी पाण्याजवळ न जाण्याच्या सूचना। उजनी आणि वीर धरणातून विसर्ग सुरू, पंढरपुरात चंद्रभागा नदीतील पुंडलिक मंदिरासह लहान मोठी मंदिरं पाण्याखाली, भीमा नदीतील पाणी दुपारपर्यंत पंढरपुरात येण्याची शक्यता। करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंविरोधात दाखल केलेल्या तक्रारीबाबत आज परळी न्यायालयात सुनावणी, निवडणूक शपथपत्रात पत्नी आणि संपत्तीबाबतचा उल्लेख टाळल्याचा दावा। रोहित पवार आज महादेव मुंडेंच्या कुटुंबियांना भेटणार, दुपारी 4 वाजता रोहित पवार महादेव मुंडेंच्या परळीतील निवासस्थानी जाणार। महामंडळांवरील नियुक्त्यांना निवडणुकीनंतरच मुहूर्त, स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत जिंकणाऱ्यांना महामंडळ मिळणार, बावनकुळेंकडून वर्ध्यातील मेळाव्यात स्पष्ट। राज्य सरकारकडून ॲप आधारित प्रवासी सेवा सुरू करण्याचा विचार, प्रवासी वाहतूक सेवेला जय महाराष्ट्र, महाराईड, महायात्रा, महागो यापैकी एक नाव दिलं जाणार, नियमावली अंतिम टप्प्यात असल्याची सरनाईकांची माहिती। महाराष्ट्रातील गोदावरी, तापी, कृष्णेसह पंचगंगा, मुळा, मुठा आणि नाग नद्यांच्या संवर्धनासाठी 3110 कोटींच्या निधीला मंजुरी, जलशक्ती खात्याचे राज्यमंत्री राजभूषण चौधरी यांची माहिती। सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी समाज माध्यमांवर व्यक्त होण्याबाबत आचारसंहिता लागू, शासनाच्या धोरणांवर टीका केल्यास शिस्तभंगाची कारवाई होणार।
धाराशिवमध्ये 10,000मध्ये आईनंच बाळाला विकल्याचा प्रकार, मुलाच्या आईसह 7 जणांवर मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. रत्नागिरीजवळ मुंबई गोवा महामार्गावर गॅस टँकर उलटला. अनेक तासांपासून महामार्गावरची वाहतूक अद्यापही ठप्प. महामार्गावर अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा. संजय राऊतांच्या मानहानी प्रकरणी नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द. माझगाव दंडाधिकारी न्यायालयात आज नितेश राणे हजर राहून बाजू मांडणार.